नमस्कार. श्री लोकनाथ स्वामी लिखित भूवैकुंठ पंढरपूर हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण पहिल्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. या क्षेत्रात 12 ज्योतिर्लिंगे आहेत. काशी विश्वेश्वर, रामेश्वर, मल्लिकार्जुन, अमृतेश्वर, त्र्यंबकेश्वर, कोटेश्वर, सोमेश्वर, कृष्णेश्वर, बलेश्वर, परळी वैजनाथ, उज्जैनी, महाकाळेश्वर, केदारेश्वर यांची माहिती आपण पुढे पाहूया. पंढरपूर क्षेत्राला 4 मुख्य द्वारे सांगितली गेली आहेत. एक, क्षेत्राच्या पूर्वेकडील द्वार म्हणजे संध्यावाडी देवी होय. या द्वाराच्या ठाई 2 नद्यांचा संगम आहे. तिथे ब्रह्मदेव अश्वत्थ रूपाने राहतात. या ठिकाणी स्नान उपवास करून दर्शन घेतले असता व्यक्ती पापमुक्त होते असे सांगतात. याच्या पुढे सरस्वती तीर्थ आहे. 2, क्षेत्राचे दक्षिण द्वार मासनूर हे होय. इथे शिवलिंग आहे. त्याचं नाव सिद्धेश्वर आहे. इथे भीमा आणि पुष्पावती नदीचा संगम आहे. 3, क्षेत्राच्या पश्चिमद्वारी भुवनेश्वरी देवी आहे. ही मनुष्याला इच्छित फळ प्रदान करणारी आहे. 4, क्षेत्राच्या उत्तरद्वारी महिषासुरादी दैत्याचा नाश करणारी, भक्ताला सर्व सिद्धी प्रदान करणारी अशी भगवती दुर्गादेवी आहे. इथे भीमा आणि भरणी नदीचा संगम आहे. याप्रमाणे या क्षेत्राची 4 अंतद्वारी आहेत. या द्वारांच्या ठिकाणी राहणाऱ्या ज्या देवता आहेत त्या देवतांचं पूजन करून दर्शन घ्यावं असं सांगितलं जातं. या क्षेत्रात 4 अंतद्वारीही आहेत. 1, पश्चिमेकडील करवीर हे द्वार श्री लक्ष्मी जगज्जननीचं आहे. 2, दक्षिणेकडील शूर्पालय नामक क्षेत्र श्री शंकराचं आहे. इथे महाशिवरात्रीला यात्रा असते. पूर्वेकडील द्वारी त्रिविक्रम आहे. ते विष्णू आहेत. इथे भाद्रपद शुद्ध द्वादशीला पूजेचं महत्त्व सांगितलं आहे. 4, उत्तरेकडील द्वारात नरसिंहपूर आहे. तिथे श्री विष्णू नृसिंह रूपाने राहतात. मार्गशीर्ष एकादशीला इथे यात्रा होते. पंढरी हे क्षेत्र पंचकोशात्मक आहे. हे संपूर्ण क्षेत्र लिंगाकर आहे. पंढरी क्षेत्राचा अवमान करणाऱ्या व्यक्तीने कितीही तीर्थयात्रा केल्या तरी त्याचा उद्धार होत नाही असं सांगितलं जातं. बिंदुस्थानाचा जो नैऋत्य कोण आहे तिथे श्री काळभैरव आहे. ते या क्षेत्राचे क्षेत्रपाल म्हणून समजले जातात. पंढरपुरातील पूर हा शब्दही या क्षेत्राच्या विशिष्ट रचनेसंबंधी निर्देश करतो. पूर शब्दामध्ये तटबंदी असलेलं गाव असा अर्थ अभिप्रेत आहे. दोन्ही महात्म्यांमध्ये क्षेत्राच्या द्वारस्थ देवता सांगितल्या आहेत. क्षेत्रेषु तीर्थेष्वस्थ देवतेषु भक्तेषु सर्वेष्विह वै गरिष्ठम श्री पुंडलिकम किल चंद्रभागा श्री विठ्ठल असते मुनिपुंडरीकः. पद्मपुराण. सर्वोत्कृष्ट क्षेत्र, तीर्थ, दैवत आणि भक्त हे क्रमशः पुंडरी क्षेत्र, चंद्रभागा तीर्थ, विठ्ठल देव आणि भक्त पुंडलिक होत. पंढरपूर या क्षेत्राबद्दल श्री शंकर नारदांना सांगतात. हे नारदा, या क्षेत्राचा भूमीशी मुळीच संबंध नाही. हे क्षेत्र भौतिक नसून दिव्य आहे. हे क्षेत्र जमिनीपासून विदभर स्थित आहे. जशी प्रकाशमान तेजरूपी विमाने आकाशामध्ये असतात त्याप्रमाणे हे क्षेत्र आकाशामध्ये आहे. श्री शंकर, ब्रह्मदेव, इतर सर्व देव इथे सनकादिक ऋषींसह वास करतात. आकाश, पाताळ, पृथ्वी या 3ही ठिकाणी या क्षेत्राच्या बरोबरीचं क्षेत्र नाही. पद्मपुराण. पंढरपूर हे असं स्थान आहे जिथे अधिष्ठाता देव, क्षेत्र आणि नदी यांचं एकत्र महत्त्व आहे. हे क्षेत्र लोकोत्तर आहे. पद्मीय दशमाध्यायात या क्षेत्राचा पुंडरीक वन असा नामोल्लेख आहे. ततस्तेन समम यातः पुंडरीक वनांतिकम. पद्मपुराण. तसेच या क्षेत्राचा आकार पुंडरीकाप्रमाणे म्हणजे कमलाप्रमाणे असल्याने याला पुंडरीकपूर म्हणतात हेही स्पष्टीकरण आहे. पुंडरीक समाकारात पुंडरीक सुसेवितात. पद्मपुराण. स्कांदीय महात्म्यात याचं धनुक्षेत्र असंही नाव सांगितलं आहे. क्षेत्रम धनुनिरदयित धन्वी विष्णू सनातनः. तिथेच हे क्षेत्र अर्धयोजन लांब आणि त्याच्या निंपट रुंद असल्याचा निर्देश आहे. योजनार्थंतु विस्तारम तदर्धा याम संमितम. स्कंदपुराण. अर्धयोजन विस्तीर्णम तदधार्याम संमितम. स्कंदपुराण 2.4. पद्म महात्म्यात हे क्षेत्र धनुष्यकार असल्याचं सांगितलं आहे.
नृ हरेर ब्रह्मतीर्थांतम यदा देवी प्रदुष्यते तदा धनुरिवा भाती केवलम क्षात्रसिद्धीदम. पद्मपुराण. आजचा क्षेत्र प्रदक्षिणापथ हा क्षेत्राची सीमा मानली तर क्षेत्राच्या पश्चिमेकडील सीमा ही आजची धनुष्याकारच वाटते. आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपुराला येण्याचं महात्म्य. भूमीवर ज्या ज्या ठिकाणी भगवंताने अवतार धारण केले त्या त्या स्थानापासून अवतार कृत्य संपल्यावर भगवंत निजधामाला परत गेले आहेत. उदाहरणार्थ, भगवंताने रामावतार घेऊन रावणवधादी कृत्य केल्यानंतर अयोध्यावासींसह साकेत धामात म्हणजे अयोध्येत गमन केलं. तसंच इतर अवतार कार्य संपल्यावर भगवंत निजधामाला गेले. परंतु इथे तर साक्षात परमेश्वर पुंडलिकाला दिलेल्या वचनाने बद्ध होऊन राहिले आहेत. इथे सर्व देवांचा वास असल्यामुळे या क्षेत्राला भूवैकुंठ अशी संज्ञा आहे. हे धाम मूळ महावैकुंठ धामापेक्षा वेगळे नाही. पंढरी हे मूळ द्वारकेचं विस्तारित रूप आहे. भूलोकातील मूळ द्वारकाधामाचा प्रकाश आहे. भौतिक जगापेक्षा ते निराळं आहे, दिव्य आहे. आषाढ शुक्लैकादश्याम पोष्य हरिमर्चयेत पांडुरंगे स्थितं देवं यस मुक्तिम वाप्नुयात. कार्तिके तु सिते पक्षे एकादश्यां विशेषतः पूजयेत गोपवेशं तं पांडुरंगे स्थितं हरिम. आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी आणि कार्तिक शुक्ल एकादशीच्या दिवशी जो मनुष्य उपवास करून पंढरपूर क्षेत्राच्या ठाई राहणाऱ्या श्री पांडुरंगाची पूजा करतो त्या मनुष्याला सद्गती प्राप्त होते. इथे एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भलेही पांडुरंग वर्षभर ऐश्वर्यभाव प्रकट करतात, जसे दीनजनांचे पालन करणे, अर्थार्थींना अर्थ देणे, दुःखी जनांचं दुःख दूर करणं, पाप्यांचा उद्धार करणं, भक्तांना सहाय्य करणं, परंतु वरील श्लोकानुसार आषाढी आणि कार्तिकी एकादशीला भगवंत मूळ नंदनवन यशोदानंदन गोपाळ असतात. या दिवशी ते मूळ गोपभावात असतात. त्यावेळी ते पूर्णपणे वृंदावनवासी जनांचं चिंतन करत असतात. म्हणूनच या एकादशीच्या दर्शनाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कीर्तन महात्म्य. पंढरपूर या क्षेत्राला नादब्रह्म असंही संबोधलं जातं. तिरुपती बालाजी याला कांचन ब्रह्म आणि जगन्नाथपुरीला अन्नब्रह्म म्हटलं जातं. तिरुपती बालाजी हे क्षेत्र आपल्या धनसंपदेसाठी सर्व परिचित आहे. इथे भगवंत पद्मावतीशी विवाह करण्यासाठी कुबेराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करत आहेत आणि भक्त भाविक भगवंताला त्यात मदत करतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. या क्षेत्री प्रचूर प्रमाणात भगवंताला धनसंपदा अर्पण केली जाते. जगन्नाथपुरी हे श्री जगन्नाथाचं क्षेत्र असून ते तिथे सुभद्रा आणि बलदेवासह विराजमान आहेत. या क्षेत्राला अन्नब्रह्म म्हणण्याचं कारण की इथे रोज श्री जगन्नाथांना हजारो पक्वान्नाचा भोग अर्पण केला जातो. ते प्रसादी अन्न संपूर्ण जगन्नाथपुरीत लाखो लोकांना दिलं जातं. जगाच्या पाठीवर हे एकमेव असं स्थान आहे जिथे एवढ्या विपुल प्रमाणात प्रसादाचं वितरण होतं. नाद याचा अर्थ स्वर, ध्वनी, शब्द, तर ब्रह्म म्हणजे परब्रह्म भगवंत. म्हणून नादब्रह्म या शब्दाचा अर्थ भगवंताच्या नामाचा नाद असा आहे. हंसोपनिषदात 10 प्रकारचे नाद सांगितले आहेत. एक म्हणजे चिनिती, चिंचणी, कंठनाद, शंखनाद, तंत्रीनाद, तालनाद, वेणुनाद, मृदंगनाद, भेरीनाद, मेघनाद. वर सांगितल्याप्रमाणे नाद या शब्दाचा प्रयोग अनेक शब्दांसाठी केला जातो. सर्व भारतीय शास्त्रांमध्ये नादाचा महिमा गायला जातो. तो उपासनेचा विषय असो अथवा शक्तीचा, संगीताचा असो अथवा भाषेचा, या सगळ्यात नाद प्रामुख्याने व्याप्त आहे. भाव हा आहे की गीत, वाद्य, नृत्य हे तीनही नादाच्या अधीन आहेत. नादाने अक्षर, अक्षरावरून शब्द, शब्दाने वाक्य आणि वाक्याने संपूर्ण भाव व्यक्त होतो. यात अंतर्गत संगीत असतं किंवा भाषेत सर्व प्रकारचे नाद असतात. नाद 2 प्रकारचे असतात. जो नाद संगीतोपयोगी असतो, जो सुरात असतो आणि कानाला श्रवणीय असतो, त्या नादातून भगवंताचं नाव उच्चारलं जातं. नादातून कीर्तन आणि कीर्तनातून भक्तिभाव प्रकट करतात. भगवंताच्या नावात आणि भगवंतात कोणतेही अंतर नाही. हरिनाम हा दिव्य ध्वनी आहे. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी हरिनामाचं आंदोलन सुरू केलं आहे. परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. पंढरपुरात सर्वत्र केवळ श्री विठ्ठलाच्याच नावाचा गजर सुरू असतो.
प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गल्लीबोळात, प्रत्येक घर भगवंताच्या नामरूपी धनाने ओतप्रोत भरलेलं आहे. जेव्हा दिंडी येते तेव्हा लाखो वारकरी एकाच चालीवर, एकाच टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर ताल धरून श्री विठ्ठलाचे गोडवे गातात आणि संपूर्ण पंढरी हरिकीर्तनाने निनादते. विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी. श्री पांडुरंगाच्या नामसंकीर्तनाने संपूर्ण क्षेत्र निनादत झाल्यासारखं वाटतं. लावणी मृदंग श्रुतिताल घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. हे नादब्रह्म म्हणजे पंढरीला सदैव चालू असलेलं श्रवणम कीर्तनम संकीर्तनम होय. इथली प्रधानता नामाची आहे. वाळवंटात असो व गल्लीत सर्वत्र कीर्तन, नृत्य, गीत आणि नामाचा जयघोष सुरू असतो. भगवंताला आपलं नाम अत्यंत प्रिय आहे आणि नामरूपी दोरीनेच आपण त्याला आपलंसं करू शकतो. भगवंताला आणि त्याच्या भक्तांना भगवंताचं नाव अतिशय प्रिय आहे. नाहम वसामी वैकुंठे योगिनामपि हृदयेच मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. या ठिकाणी प्रभू नामाला महत्त्व आहे म्हणून हे नादब्रह्म आहे. भगवंतांनी यश, भोग आणि ऐश्वर या 3 ठिकाणी आपलं ऐश्वर प्रकट केलं आहे. पांडुरंग अथवा पौंडरिक हे 4 अक्षराचं नाव धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाचं द्वार आहे. अति घोर पापांचा समूळ नाश करण्याची अमोघ शक्ती या भगवन नामात आहे. श्री पांडुरंगापुढे कीर्तनादीचे महात्म्य. श्री पांडुरंगापुढे भक्तीने गदगदयुक्त अशा वाणीने भगवत गुणानुवाद कीर्तन करत जे भक्त नृत्य करतात ते सूर्यमंडळाचा भेद करून जातात. अशी कीर्तने पांडुरंगाला अतिशय प्रिय आहेत. गरुड खांबाजवळ असलेल्या रंगशिलेचा आश्रय घेऊन जे भक्तियोगाने विष्णूची सेवा करतात ते कृतकृत्य होऊन पुण्यपापाने रहित होऊन उद्धरले जातात. जे भक्तिपूर्वक श्री विठ्ठलाचे पूजन करतात, भजन करतात ते या भौतिक जगातून मुक्त होतात. स्कंदपुराण. या तीर्थाच्या ठिकाणी स्नान, ध्यान, प्रणाम केले असता मनुष्याच्या सर्व कामना पूर्ण होऊन सद्गती म्हणजे वैकुंठ प्राप्त होते. श्री पांडुरंगाची सेवा करण्यासाठी देवी देवताही स्वर्गाचे सुख सोडून या भूमीवर जन्म घेण्याची इच्छा करतात. मनात असलेली अनेक पापे या क्षेत्राचं केवळ नाव घेण्याने नष्ट होतात. या कलियुगात भगवंताच्या सेवेशिवाय दुसरं महत्त्वपूर्ण असं काही नाही. भगवंताच्या मंदिराचं मार्जन केल्याने देवही स्वर्गाला प्राप्त होतात. याचं महात्म्य अपरंपार आहे. श्री विठ्ठलाच्या मंदिराचं एक वेळ जरी संमार्जन केलं तरी ब्रह्महत्येचं पातकही नाश पावतं अशी श्रद्धा आहे. अभिषेक महात्म्य. या ठिकाणी दीप, फुले, भेट अर्पण करून दूध तुपाने जे भगवंताला अभिषेक करतात ते भगवंताला अतिशय प्रिय होतात. इथे जो जप, होम केला जातो त्याचं फळ फार मोठं आहे अशी मान्यता आहे. भगवंताच्या दर्शनाने महापातकाचाही नाश होतो. भगवंताच्या या क्षेत्राच्या केवळ स्मरण मात्राने जीव दुःखी अशा संसारातून मुक्त होतात. वचनामध्ये असलेले दोष भगवत स्तुतीने समाप्त होतात. आचरणामध्ये असलेले दोष केवळ पांडुरंगाच्या दर्शनाने दूर होतात. जी व्यक्ती मंदिरात जाऊन श्री विठ्ठलाची नियमित पूजा अर्चना करते ती या जगात आणि परलोकात अशा दोन्ही ठिकाणी सर्वोच्च आनंदाचा अनुभव घेते. अन्य क्षेत्री केलेल्या देवी देवतांच्या उपासनेपेक्षा पंढरपूर या क्षेत्री केलेली पूजा अर्चना 1000 गुणांनी अधिक श्रेयस्कर आहे. 60,000 वर्षापर्यंत देवी देवतांच्या दर्शनांचं फळ या क्षेत्राच्या दर्शनामात्रे संभवतं. इथे श्री विठ्ठलाच्या तीर्थाचं प्राशन करते ती व्यक्ती जणू काही सर्व पापांचं औषधच पिते. जो विठ्ठलाचा महाप्रसाद ग्रहण करतो त्याला राजसूय यज्ञाने विष्णूची पूजा केल्याचं फळ मिळतं. स्कंदपुराण. निश्चितच देवी देवतांच्या क्षेत्रांपेक्षा पांडुरंगाचं क्षेत्र श्रेष्ठ आहे. देवी देवतांच्या क्षेत्राला जाणं, अज्ञानाने त्यांना परमेश्वर मानणं यापेक्षा अनंतकोटी ब्रह्मांडाच्या स्वामीला शरण जाणं कधीही श्रेष्ठ आहे. पांडुरंग दर्शन महात्म्य. तीर्थक्षेत्रे स्थिते विष्णू शिलाबुद्धिं करोतीय स याती नरकम घोरम पुनरावृत्तीवर्जितम. स्कंदपुराण. मनुष्याने पांडुरंगाची मूर्ती ही एक शिला आहे असा विचार करू नये. या तीर्थक्षेत्रा ठिकाणी जो असा विचार करतो त्याला नरकाची प्राप्ती होते. श्री भगवंताची जो प्रदक्षिणा करतो त्या व्यक्तीला योग्यांनासुद्धा दुर्लभ अशी गती प्राप्त होते. जे भगवंताच्या सुंदर नेत्रावर दृष्टी स्थिर करून इंद्रियांवर संयम ठेवून भगवंताचं ध्यान करतात ते तमोगुणाच्या पलीकडे जातात.
निराजनं महाविष्णु मुखचंद्र समप्रभ मंदस्मित महापुण्यं स्मरस्यापि विमोहकं नराणां पश्यतां पुण्यमहिमानं महामते न जानेहं नापि देवा न पुराणं न योगिनः. स्कंदपुराण. मनुष्याने धूप आरतीच्या वेळी भगवंताच्या स्मितपूर्ण वदनाचं दर्शन केलं असता त्याला 1000 राजसूय यज्ञाचं फळ प्राप्त होतं. तो परमेश्वराच्या सान्निध्यात आनंदित होतो. दीप ओवाळला जाताना स्मितहासपूर्ण चंद्रासारखे सुंदर मुख असलेल्या श्री विठ्ठलाचं दर्शन घेतलं असता मनुष्याला जे फळ प्राप्त होतं त्याची कल्पना देव, पुराणे आणि योगी आणि ज्ञानीही करू शकत नाहीत. जे नैवेद्यास भोगासह श्री विठ्ठलाचं दर्शन करतात ते विष्णू रूपाला पोचतात, म्हणजे त्यांना सारूप्य मुक्ती मिळते असं वर्णन आहे. आता सेवा महात्म्य. जो मंदिराचं मार्जन करतो, मंदिर रंगवतो, तो फार मोठं श्रेय प्राप्त करतो. चंद्रभागेच्या काठावर सर्व देव वृक्ष, वेली, पाषाण रूपाने अवतरले आहेत. भीमेच्या वाळवंटातील खडे ही ऋषींची स्वरूपे आहेत असं सांगतात. 2 प्रहरी त्रैलोक्यातील तीर्थे आरत्या घेऊन श्री विठ्ठलाला ओवाळण्यासाठी येतात. 30 कोटी देवी देवता पांडुरंगाला ओवाळण्यासाठी मध्यरात्री येतात. किन्नर गायन करतात. जे खरोखर पुण्यवंत असतात त्यांनाच या सर्व गोष्टींचा अनुभव करता येतो असं सांगितलं जातं. पद्मपुराण. सर्वांना पावन करणारे या पंढरी क्षेत्रासारखं दुसरं असं कोणतंच पवित्र क्षेत्र पृथ्वी तलावर नाही. पंढरीचा महिमा त्रैलोक्यात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असा आहे, म्हणूनच तो अवर्णनीय असा आहे. पंढरी क्षेत्राचं नुसतं दर्शन घेताच सारी पातके नष्ट होतात, याची तुलना करता येणारं दुसरं क्षेत्र नाही. वैकुंठीचं सर्व वैभव पंढरपूर क्षेत्री आहे, म्हणूनच या क्षेत्राला भूलोकाची वैकुंठ नगरी असं म्हटलं गेलं आहे. दान महात्म्य. या क्षेत्री गोदान, अश्वदान, सुवर्णदान, भूदान, कन्यादान, द्रव्यदान, अन्नदानाचं फार महात्म्य आहे. पद्मपुराण. या ठिकाणी गरीब किंवा वेतज्ञ पंडितांना वस्त्र, चंदन, गाय, धान्य अथवा लक्ष्मीदान करण्याचं महत्त्व आहे. यामुळे या क्षेत्राचे अधिपती श्री पांडुरंग अतिशय प्रसन्न होतात. चंद्रभागा तीर्थाच्या ठिकाणी भक्तांना अथवा ब्राह्मण श्रेष्ठांना खीर, साखर, मध इत्यादींनी बनवलेली पेये, फळे, भाजी इत्यादींनी तृप्त केल्यामुळे भक्ती प्राप्त होते. चंद्रभागेत स्नान केल्याने किंवा फक्त डोक्यावर पाण्याचे काही थेंब घेतल्यानेही व्यक्ती पापातून मुक्त होते. दान, स्नान, अन्नदान, जलपान इत्यादी सत्कार्यापासून मिळणारे श्रेय हे पंढरपूर क्षेत्रात एका क्षणात प्राप्त होतं. पंढरपूर क्षेत्रात इष्टसिद्धी प्रदान करण्याची, पापांचं विमोचन करण्याची आणि अज्ञानरूपी अंधकार नष्ट करण्याची शक्ती आहे. असं म्हणतात की संसारात एखाद्या वान स्त्रीला पुत्र प्राप्त होऊ शकेल, आकाशात फुले फुलू शकतील, दगडाला ऐकू येऊ शकेल, परंतु श्री पांडुरंगाच्या पुण्यधाम पंढरपूर क्षेत्राचं सेवन केल्यानंतर व्यक्तीचा पुनर्जन्म होत नाही, कारण इथे येऊन सर्व पापांचं क्षालन होतं. जसं नदीचं पाणी समुद्राला जाऊन मिळतं तसं भाविकांची सर्व पापे या क्षेत्रात विलीन होऊन जातात. स्कंदपुराण. धामवास महात्म्य. पंढरपूर क्षेत्रात धामवासाचंही फार महत्त्व सांगितलं गेलं आहे. या क्षेत्री विठ्ठलाच्या 10 हात अंतरापर्यंत कोट्यावधी देवकन्या वास करतात. श्री विठ्ठलाच्या क्षेत्री आपण पाप करो वा पुण्य त्याचं अनंत असं फळ मिळतं असं सांगण्यात येतं. गंगासागराच्या संगमावर कुरुक्षेत्र, महाक्षेत्र, केदार, नैमिषारण्य इथे 1000 वर्ष राहिल्यानं जे श्रेय प्राप्त होतं ते श्री विठ्ठलाच्या समीप राहिल्यानं प्राप्त होतं. स्कंदपुराण. अनेक सिद्धींची प्राप्ती करणं कठीण आहे, तसंच श्री पंढरपूर क्षेत्राचा धामवास प्राप्त करणंही कठीण आहे, दुर्लभ आहे. या क्षेत्री केलेल्या एका दिवसाच्या वास्तव्याने मनुष्य कृतार्थ होऊन जातो. पौराणिक महात्म्य. कली ही पापाची मूर्ती आहे. कलियुगात दान, धर्म, व्रत, जप, तीर्थस्थान, क्षेत्रवास, देवदर्शन या सर्वांची शक्ती कलीने कमी केलेली आहे. अन्य क्षेत्रावर केलेलं पाप तीर्थावर नष्ट होतं आणि तीर्थांवर केलेलं पाप वज्रलेप होतं, म्हणजे ते कशानेही जात नाही. पण हे वज्रलेप झालेलं पाप पंढरीत नष्ट होतं. दुसऱ्याची वृत्ती हिरावून घेणारा, दारू पिणारा, साधू सज्जन आणि स्त्री हत्या करणारा, गुरुपत्नीगामी असे पंचमहापातकी कर्म उपासनेचेही अनाधिकारी आहेत. अशांचं सुद्धा केवळ चंद्रभागेच्या स्नानाने, श्री विठ्ठलाच्या दर्शनाने आणि त्याच्या स्मरणाने, पंढरपूर क्षेत्रातील वास्तव्याने आणि नामसंकीर्तनाने उद्धार होतो. तत्क्षेत्रम पांडुरंगाख्यम
दर्शनान्मोक्षदायकं तद्दैवतं विठ्ठलाख्यं जगत्कारणम अव्ययम. पद्मपुराण. पंढरपूर या क्षेत्राच्या केवळ दर्शनानेच मोक्ष प्राप्त होतो. जगाच्या उत्पत्तीचं अव्यय कारण असणारी अशी इथली विठ्ठल ही देवता आहे. अशा क्षेत्राचं महात्म्य वर्णन पुढील प्रमाणे आहे. इथे नरसिंह क्षेत्राच्या 1 योजन पुढे धर्मवीरा नावाची नदी मिळते. या ठिकाणी मोठं तीर्थ आहे. इथे सिद्धपुरुष आणि मानव राहतात. या तीर्थाला चंद्रभागा तीर्थ असं म्हणतात, कारण इथे बुद्धिमान चंद्राने तपश्चर्या करून रुद्राचा भाग प्राप्त करून घेतला. इथून 1 योजन पूर्व क्षेत्रराज पौंडरिक क्षेत्र पंढरपूर आहे. याच्या दर्शनमात्रे महापातकांचा नाश होतो. सर्व क्षेत्रांमध्ये हे पौंडरिक क्षेत्र श्रेष्ठ आहे असे म्हणतात. शंकर नारदाला म्हणतात, हे नारदा, पंढरपूर क्षेत्राचं सर्व महात्म्य मीही पूर्णपणे जाणत नाही. तथापि यथामती मी तुला सांगतो, एकचित्ताने श्रवण कर. गंगा यमुना यांच्यामध्ये श्रेष्ठ मुनींनी सांगितलेली क्षेत्र या क्षेत्राच्या 16व्या कले इतकी सुद्धा योग्यता धारण करत नाहीत. विष्णूला अतिशय प्रिय असणारं हे क्षेत्र सर्व क्षेत्रांमध्ये कीर्ती पावलेलं आहे. हे क्षेत्र पापांना पूर्णपणे नष्ट करणारं आहे. तसेच याच्या आश्रयास आलेल्यांना ते कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्षाप्रमाणे इच्छितांची पूर्ती करणारं आहे. या पृथ्वी तलावर ऋषी, पितर, सिद्ध, विद्याधर, किन्नर सर्व या क्षेत्री आनंदाने सदैव वास करतात. मी ब्रह्मा, देवी देवता, सनकादी ऋषी इत्यादी सर्व या क्षेत्री नेहमी राहतो. इथे राहून सर्वांना सदैव यांच्या सेवेची इच्छा, लालसा असते. वान स्त्रीला पुत्र होणे, वाळूमधून तेल निघणे इतक्या अशक्यप्राय गोष्टीही शक्य होऊ शकतील. पण या क्षेत्री ज्याला सद्गती प्राप्त होते तो परत या पृथ्वी तलावर जन्म घेत नाही. पापाची पुनरावृत्ती या ठिकाणी होत नाही. कुरुक्षेत्रासारख्या ठिकाणी नष्ट न होणारं पापही इथे नष्ट होतं. म्हणून हे क्षेत्र फार मोठं समजलं जातं. स्त्री किंवा पुरुष जे या ठिकाणी वास करतात त्यांना अर्ध्या क्षणात जी सिद्धी प्राप्त होते ती सिद्धी यज्ञ आदींनीही प्राप्त होत नाही. वसिष्ठ, च्यवन, कण्व, मार्कंडेय इत्यादी श्रेष्ठ मुनी, गाधीचा पुत्र भरद्वाज, क्रतुशक्र इत्यादी ऋषी सर्व प्रकारे या क्षेत्राचं रक्षण करत असतात. आणि यासारखं क्षेत्र हे नारद पृथ्वीवर कुठेही नाही. स्कंदपुराण. विठ्ठल देवाच्या पूर्वेला ब्रह्मपत्नी सुमुखी महादेवी हिचं निवासस्थान असून पश्चिम देशाला दुर्गादेवीचं वास्तव्य आहे. यामध्ये धनुर्धारी भुवनाधीश श्री विठ्ठल असून सर्व क्षेत्रांमधील अतिशय श्रेष्ठ असलेलं हे क्षेत्र देवर्षींनाही सेव्य आणि पूजनीय आहे. 1,00,000 महापातकांचा नाश करणारं असं हे तीर्थ असून संसार सागराचा क्षय व्हावा अशी इच्छा करणाऱ्या सर्व लोकांनी शरण यावं असं हे क्षेत्र आहे. हे नारदा, या क्षेत्रासंबंधी सांगितलं जातं की ज्ञानी, आत्मज्ञानी, योगी, मुक्त तसेच कर्माचा आश्रय घेणारा कर्मी सर्वांसाठीच हे क्षेत्र शरण जाण्यायोग्य आहे. पौंडरिक क्षेत्रासंबंधी सांगितलेलं हे वचन खरं असून विष्णू जे सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आहेत ते या ठिकाणी वास करतात. या क्षेत्री श्री विष्णू आपल्या शक्तीसह वास करतात. या शक्ती म्हणजे विमला, उत्कर्षिणी, ज्ञान, क्रिया, योग, सत्या, ईशाना या होत. हे क्षेत्र सर्व क्षेत्रांमध्ये सर्वात श्रेष्ठ, अत्यंत गोपनीयामध्ये गोपनीय तसंच सर्व क्षेत्रांचा राजा आहे. हे क्षेत्र सर्व पापांचा नाश करणारे आहे. ज्योतिर्मय म्हणजे प्रकाशमय अशी वाहने जशी आकाशामध्ये दिसतात त्याप्रमाणे असं हे ज्योतिर्मय क्षेत्र आकाशात असल्याप्रमाणे भासमान होतं. या क्षेत्राचा विस्तार 5 कोसापर्यंत आहे. तेथे जे लोक राहतात ते मनुष्य नाहीत तर देवच आहेत. ब्राह्मणाची हत्या करणारा, मद्यपान करणारा, चोरी करणारा, गुरुपत्नीवर नजर टाकणारा असा आणि या व्यक्तीचा मित्र असलेल्या व्यक्तीने देखील इथे प्राणत्याग केला असता त्याला श्रेष्ठ पद म्हणजे सद्गती प्राप्त होते. त्याच्या कोटी कुळांचा उद्धार होतो आणि तो स्वतः श्रेष्ठ पद प्राप्त करतो. त्याचा सहवास लाभलेला मनुष्यही श्रेष्ठ पद प्राप्त करतो. या क्षेत्राच्या ठिकाणी देवाच्या वाम दिशेला शरीर सोडल्यास ती व्यक्ती सार्वभौम पद व मागील बाजूस प्राण सोडणारी व्यक्ती स्वर्गात जाते. समोर अथवा दक्षिणेकडे प्राणत्याग करणारे निश्चित मुक्त होतात. यास्तव हे नारद, त्या क्षेत्राचा बुद्धिवंतांनी अवश्य आश्रय करावा. हे देवर्षे, अधिक काय सांगावे? पाताळ, आकाश आणि पृथ्वीवर असं क्षेत्र कुठेही नाही, म्हणून मी इथे वास करतो.
अतीव गुह्यं तत्क्षेत्रं नास्तिकेभ्यः कदाचन न शठेभ्यो दंभिकेभ्यो न पापेभ्यश्च सुंदरी उद्दिश्य कर्मबाह्येभ्यो न वक्तव्यं परहि तत् भैमाश्चैव तटे देवी दक्षिणे तीर्थमुत्तमम्. नृसिंहप्रसाद तीर्थस्थान स्कंदपुराण. हे सुंदरी, हे क्षेत्र फार गूढ म्हणजे गुह्य असून नास्तिक, लबाड, दांभिक, पापी यांना हे प्राप्त नाही. मग कर्मबाह्य लोकांबद्दल न बोलणंच बरं. भीमेच्या दक्षिण तीरावर असलेलं हे क्षेत्र तेथील सर्वोत्कृष्ट दैवत हे प्राप्त करण्यास कठीण आहे. करवीर, कुश यांच्या तुर्यांनी युक्त असलेली भीमेला मिळणारी धर्मवीरा नदी इथे आहे. तेथून केवळ 1 योजन अंतरावर क्षेत्रामध्ये पूजनीय असं पौंडरिक म्हणून तीर्थ आहे. तिथे सर्व देवता श्रेष्ठ पांडुरंग मूर्तिरूपाने वास करतात. ते तीर्थ गुणदृष्ट्या पुष्कर तीर्थाहून 3 तर केदार तीर्थाहून 6 श्रेष्ठ आहे. स्कंदपुराण 1.32. वाराणसीपेक्षा 10 तर श्रीगिरीहून अनंतपट असलेल्या या क्षेत्री राहून देवांनीही ज्याला वंदन केलं आहे अशा श्री विठ्ठलाची प्रेमाने पूजा करावी. दैवतांच्या 60,000 वर्षे दर्शनाचं जे फळ ते फळ मनुष्य या क्षेत्राच्या दर्शनाने प्राप्त करतो. मनुष्य जन्मच मुळात दुर्लभ असतो. या क्षेत्राच्या ठिकाणी राहून जो दानधर्म करील तो अनंत फलांचा उपभोग घेतो. त्याला दीर्घायुष्य, ऐश्वर, कीर्ती या गोष्टींचा लाभ होतो. या भूमीत जन्म मिळावा अशी देवांची सुद्धा इच्छा असते. कमीत कमी एकदा तरी पौंडरिक क्षेत्री विष्णुदर्शन घेईल अशा निश्चयाने या ठिकाणी दानधर्म करणाऱ्याला अनंत फलांची प्राप्ती होते. जो पौंडरिक क्षेत्री जातो त्याचे पितर आनंदित होतात. या ठिकाणी जो ब्राह्मणांना धान्य वगैरे दान करतो त्या मनुष्याला अग्निहोत्र होमाचं फळ मिळतं. वेदवेत्ते, विद्वान, दरिद्री ब्राह्मणाचं जो पालनपोषण करतो त्याला दररोज अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. श्री शंकर नारद मुनीला सांगतात, हे नारद, या क्षेत्राला भूमीचा मुळीच संबंध नाही. हे क्षेत्र जमिनीपासून वितीवर उंच आहे. जशी स्वर्गीय विमाने आकाशामध्ये असतात तसं हे क्षेत्र आकाशामध्ये आहे. श्री शंकर, ब्रह्मदेव आणि इतर सर्व देव इथे सनकादिक ऋषींसह वास करतात. विशेष काय सांगावं हे नारदा, पृथ्वी, आकाश, पाताळ या तिन्ही ठिकाणी या क्षेत्रांच्या बरोबरीचं क्षेत्र नाही. इथे विवास करतो. संतांच्या हृदयातील पंढरपूर. संत तुकाराम महाराज म्हणतात, संपत्ती सोहळे नावडे मनाला, लागता टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडी मानसी, कधी एकादशी आषाढी हे. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. पंढरीचा महिमा देता आणि उपमा, ऐसा ठाव नाही कोटे, देवा उभा उभी भेटे. न करी आळस आळिया संसारी, पाहे पाहे पंढरी भूवैकुंठ. संत भानुदास म्हणतात, धन्य धन्य हे नगर, भूवैकुंठ पंढरपूर, धन्य धन्य चंद्रभागा, मध्ये पुंडलिक उभा, धन्य धन्य पंढरीचा वास, देवा मागे भानुदास. संत चोखामेळा महाराज म्हणतात, विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी, होतो हरिनामाचा गजर, दिंड्या पताकांचे भार. संत जनाबाई म्हणतात, पंढरीचा वारकरी, त्याचे पाय माझे शिरी, तो का उत्तम चांडाळ, पायी ठेवीन कपाळ, वंद्य होय हरिहरा, सिद्ध मुनी ऋषीश्वरा, मुखी नाम गरजेवाणी, म्हणे नामयाची जनी. संत नामदेव महाराज म्हणतात, देखोनी या पंढरपूर जीवा आनंद अपार, टाळ मृदंग वाजती, रामकृष्ण उच्चारिती, दिंड्या पताकांचा मेळ, नाचती हरुषे गोपाळ, चंद्रभागा उत्तम स्नान, स्नाने पतित पावन. ऐसे तीर्थ कोणी दाखवा सुलभ, जेथे समारंभ हरिकथेचा, ऐसा तीर्थ कोणी दाखवा मुखरूप, जेथे त्रिविध ताप हरपती. नामा म्हणे संत जनाचे माहेर, गाता मनोहर गोड वाटे. ऐका पंढरीचे महिमा गान, राऊळती तुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण, हे द्विदेव जाणावे. नामाविनवी संतापुढे, पंढरी पेठन सांडवी, नित्य दिवाळी असे पंढरपुरी, ओवाळीता नारी विठोबासी. असं हा पंढरपूर क्षेत्र महाराष्ट्राचं मुख्य आध्यात्मिक केंद्र असून ते जनसामान्यांच्या आणि भक्तांच्या हृदयात वसलेलं आहे. धाम महात्म्य जाणल्यानंतर आपल्याला धामयात्रा करण्याची इच्छा जागृत होते. परंतु ही धामयात्रा करीत असताना आपल्याकडून कोणतेही अपराध होऊ नयेत, तसंच कृष्ण भावना भावेतून यात्रा सफल व्हावी
यासाठी ज्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे त्या नियमांचा आपण विचार करू. धामात प्रवेश कसा करावा? पवित्र धामात प्रवेश करता क्षणीच आपण आपल्या भौतिक उच्च पदाचा मान प्रतिष्ठेचा विचार न करता धामाच्या पवित्र धुळीत दंडवत प्रणाम करायला हवा. धामात जाताना आपला भाव अक्रूरासारखा असावा. अक्रूर जेव्हा वृंदावनाला श्रीकृष्ण आणि श्री बलरामांना भेटण्यासाठी जातात तेव्हा त्यांचे भाव विचार चिंतनाचं वर्णन करताना श्री प्रभुपाद सांगतात की अक्रूर संपूर्ण यात्रेच्या वेळी श्रीकृष्णाचं स्मरण चिंतन करत होते. ते वृंदावनात पोचले तेव्हा सायंकाळ झाली होती. वृंदावनाच्या सीमेत प्रवेश करता क्षणी त्यांना गोपाल आणि श्रीकृष्णाच्या चरणचिन्हाचं दर्शन झालं. त्यांची चरणचिन्हे ध्वज, त्रिशूळ, वज्र, कमळ इत्यादी चिन्हांनी सुशोभित होती. श्रीकृष्णाच्या चरणचिन्हाचं दर्शन होताच आनंदातिकाराने त्यांचं शरीर कंपित झालं आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. भगवंताच्या चरणकमळांनी पावन झालेल्या त्या धुळीचं दर्शन करता क्षणीच हर्षातिरेकाने साष्टांग दंडवत प्रणाम करून अक्रूर धुळीत लोळू लागले. अक्रूर वृंदावन यात्रेचे आदर्श आहेत. असाच आदर्श हृदयात ठेवून भगवंताच्या नाम, रूप, गुण, लीलांचं स्मरण करत धामात प्रवेश करावा आणि प्रणाम करावा. धामात पाळायचे नियम आणि महत्त्वपूर्ण मुद्दे. 1. भक्तिभाव वर्धन करण्याच्या उद्देशाने धाम निवास करावा. धामात येऊन व्यवसाय करणं किंवा कोणत्याही प्रकारचे इंद्रिय तृप्ती करणं हा धाम अपराध होय. धामात सदैव वास करणारे जीव भाग्यशाली आहेत, कारण धामात फार सामर्थ्य आहे. परंतु अनुकूल्येन कृष्णानुशीलनम आवश्यक आहे. धामात अनुकूल भावनेनं राहिल्यामुळे जीवनाचं सर्वोच्च यश सरळपणे प्राप्त होतं. धाम अपराधांना टाळून धामवास केल्यास तो लाभदायक होतो. आपण पवित्र स्थानी अथवा मंदिरात पर्यटनाच्या उद्देशाने जाऊ नये. या दिव्य स्थळांना भगवंताच्या शाश्वत लीलांची स्थानं समजून श्रद्धेने भेट द्यावी. धामयात्रा भगवद्विषयक ज्ञान असलेल्या संतांच्या मार्गदर्शनाखाली करावी. त्याला अनुव्रजा असं म्हणतात, अर्थात मागे मागे जाणं. मंदिर आणि तीर्थस्थळांचं दर्शन करण्यासाठी गुरोपदेशाचं पालन करणं उत्तम होय. श्रीमद भागवत. धामवास आणि धामयात्रेचा उद्देश केवळ पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्या इतपतच मर्यादित नको. धामयात्रेचा वास्तविक लाभ साधू संतांच्या मुखातून भगवंताचं दिव्य नाम, चरित्र इत्यादींच्या श्रवणाने प्राप्त होतो. स्वतः भगवंत आपल्याला धामयात्रेची सार्थकता कशात आहे हे कथन करतात. यस्यात्मबुद्धीही कुणपे त्रिधादुके स्वधीही कलत्रादिषु भौम इड्यधीही यत्तीर्थबुद्धीही सलिलेन कहिर्चित जनेष्वभिज्ञेषु स एव गोखरः. श्रीमद भागवत. जी व्यक्ती स्वतःला कफ, पित्त, वायूने बनलेले निष्क्रिय शरीर समजते, आपली पत्नी आणि कुटुंबियांना शाश्वत समजते, आपल्या जन्मभूमीला पूजनीय समजते किंवा जी तीर्थस्थळाला केवळ पाणी समजते आणि आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण व्यक्तीची पूजा करत नाही, दर्शन करीत नाही, अशी व्यक्ती गाय किंवा गाढव याप्रमाणे आहे. म्हणून तीर्थक्षेत्री देहात्मबुद्धीने स्नान करू नये. भगवंताचे भक्त हे तीर्थस्वरूप आहेत, कारण ते आपल्या हृदयात भगवान श्रीकृष्णाच्या प्रभावाने तीर्थांनाही तीर्थ म्हणजे पवित्र बनवतात. भगवद्विधा भागवतार तीर्थभूता स्वयंप्रभो तीर्थी कुर्वन्ति तीर्थानी स्वांतस्येन गदाभृता. श्री भागवत. म्हणून धामवास म्हणजे केवळ दर्शन किंवा स्नान नव्हे, तर भगवत भक्तांचा संग, त्यातूनच खरा लाभ प्राप्त होत असतो. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण नावाच्या ग्रंथात श्रील प्रभुपाद सांगतात की यात्रेकरूंनी धामात जाऊन स्नान करावं, विग्रह आराधना करावी आणि दान द्यावं. धामात कमीत कमी 3 दिवस राहावं. पहिल्या दिवशी उपवास करावा. उपवास या शब्दाचा अर्थ आहे जवळ वास करणं. भगवंताच्या नामगुणाचं श्रवण, कीर्तनादी माध्यमाने भगवंताचं स्मरण चिंतन करून त्याच्याजवळ वास करावा. केवळ उपाशी राहू नये. धामाची परिक्रमा करणं हे भक्तीच्या 64 अंगापैकी 59वं अंग आहे. स्थाने परिक्रमा. धामामध्ये वर्जनीय अपराध. 1. धामाचा महिमा सांगणाऱ्या गुरूचा तिरस्कार करणं. 2. धाम अशाश्वत आहे असा विचार करणं. 3. धामवासी आणि धामयात्रूंना सामान्य व्यक्ती समजणं. 4. धामात वास करतेवेळी भौतिक क्रिया करण्यात मग्न राहणं. 5. धामात भगवन नाम, जप
आणि श्री विग्रह आराधनेच्या माध्यमाने धनसंचय करणं, असा विचार करणं की धाम हे एका विशिष्ट देशात किंवा क्षेत्रात आहे आणि एखाद्या सामान्य तीर्थक्षेत्राप्रमाणे आहे. धामाला भौगोलिक दृष्टीने मोजण्याचा प्रयास करणे हा देखील अपराध आहे. तसंच 7 धामात पाप करणं, वृंदावन आणि नवद्वीप या धामांना भिन्न समजणं, धामाचा महिमा कथन करणाऱ्या शास्त्रांची निंदा करणं, धामाप्रती अश्रद्धा असणं आणि धामाच्या महिमेला काल्पनिक समजणं. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.